या संदर्भामध्ये गेले कित्येक वर्ष झाला हा तेरा गावचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे। निश्चितपणे गेले वर्ष दीड वर्ष झालं, त्याच्या आधी सुद्धा म्हणा की याच्यामध्ये सातत्याने मीटिंग घेऊन त्याचा आढावा घेत असल्यामुळं याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या लक्षात आल्यामुळं त्या सारखं कॉन्ट्रॅक्टरना बोलवून घेऊन सुद्धा ते कॉन्ट्रॅक्टर येत नाही आहेत, त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी सूचना मी मागच्या कलेक्टर साहेबांना सांगितली होती। त्यांना संधी दिली होती 15 दिवसापूर्वीची की त्यांनी येऊन बाबा त्यांचं प्रेझेंटेशन किंवा त्यांचं काम पूर्ण करावं या दृष्टिकोनातून, पण ते काय काम पूर्ण करत नाहीत असं एकंदर दिसत नाहीये। अधिकारी त्यांच्या पाठीमागे हातबल झालेत की बाबा काम पूर्ण करा। महानगरपालिका हद्दीतलेले असतील रस्ते असतील किंवा ग्रामीणचे हायवेचे असतील किंवा जिल्हा मार्ग असतील, ह्या सगळ्या रस्त्यांची परमिशन आपण त्यांना खोदायची ऑलरेडी घेऊन दिलेले आहे। त्याच्यामध्ये त्यांची निराशा दिसतीये। त्यामुळे आज आता कलेक्टर साहेबांबरोबरच्या बैठकीमध्ये आता निर्णय घेतोय आम्ही की बाबा याच्या संदर्भात त्यांना एक 8 दिवसाची मुदत देऊन जर ते नाही देऊ शकले तर त्यांना ब्लॅकलिस्टेड करा असं मी यामध्ये मागणी केली आहे। माझ्या माहितीनुसार जर कॉन्ट्रॅक्टरनी स्वतः ठरवलं आणि अधिकाऱ्यांनी जर ठरवलं दोघांनी मिळून, कारण माझ्या 7 मीटिंग झाल्या या विषया संदर्भामध्ये, पण याच्यामध्ये रिस्पॉन्स हा कॉन्ट्रॅक्टर देत नसल्यामुळं थोडंसं आम्हीच कारवाई करावं त्या पाठीमागे लागलेलो आहे। येणारे 15 दिवस त्याला आपण परवानगी म्हणजे 15 दिवसाची मुदत द्यावी, नाहीतर त्याला ब्लॅकलिस्टेड करावं असं मी सूचना दिली।